नमस्कार मित्रांनो. येत्या 15 तारखेला मुंबई महानगरपालिकेचे मतदान आहे. याकरिता विविध पक्षाच्या नेत्यांनी विविध सभा घेतल्या. या सभेमध्ये प्रामुख्याने पहिले असता मराठी अस्मिता, मराठी बाणा अशा प्रकारच्या वल्गना करण्यात आल्या. विविध पक्षांनी आजपर्यंत मराठी माणसांना काय दिलं? 70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मराठी माणूस 46 ते 50% होता. तो आज 2025 साली फक्त 30% राहिला आहे. याचे कारण काय? 70% जी बाहेरून आलेली लोक आहेत, ही कोण नेमकी? ही कशासाठी आलीत आणि यांना आश्रय कोणी दिला? जर आपली यापूर्वीही मराठी माणसांची, मराठी लोकांची सत्ता राज्यात असताना, मराठी माणसांची सत्ता मुंबईत असताना यांची टक्केवारी वाढली कशी? हे सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नुसते इलेक्शन आले की मराठी मराठी करून उपयोग नाही. मराठी माणूस आता पूर्णपणे जागा झाला आहे. तरी सर्वच राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की पश्चिम महाराष्ट्र असू दे, कोकण असू दे, उत्तर महाराष्ट्र असू दे, या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे आपले मराठी तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, यांना मुंबईत न्यावे, त्यांची सर्व व्यवस्था करावी आणि त्यांना जेणेकरून तेथील नोकऱ्या कशा मिळतील आणि मराठी माणूस मुंबईत जाऊन परत एकदा आपली प्रगती कशी करेल याकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिले पाहिजे. तरच मराठी माणूस आता इथून पुढे या पक्षांना मराठी म्हणून किंवा मराठी बाण्यावर मतदान करेल. नाहीतर इथून पुढे कोणत्याही प्रकारची नुसतीच वल्गना केल्यानंतर मराठी माणूस या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि हे सर्व राजकीय पक्षांनी लक्षात